ओम जनार्दनाय नमः. ओम शांतिगिरीय नमः. प्रिय मित्रांनो, या जन्मात या जीवाने मनुष्य देह प्राप्त केला आहे. हा मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे व देवाने याची निर्मिती ईश्वर प्राप्तीसाठी केली आहे. परंतु अज्ञानामुळे आपण ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न न करता पशु पक्ष्यांसारखे विषय सुखांसाठी सतत धडपड करत असतो व सुखाच्या या धडपडीत अनेक दुःखे भोगत असतो. शाश्वत सुख हे केवळ देवाजवळ आहे. म्हणूनच ईश्वर प्राप्ती हा आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. यासाठी आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे, पापाकडून पुण्याकडे, असत्याकडून सत्याकडे व अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या सद्गुरूंची संगत आवश्यक आहे. अशा आत्मसाक्षात्कारी सिद्ध सद्गुरूंची प्राप्ती ईश्वराच्या नामस्मरणाने होते. म्हणूनच कलियुगामध्ये नामस्मरणाला सर्वात श्रेष्ठ साधन मानले आहे व असे नामस्मरण अनेक व्रतांमध्ये तीर्थक्षेत्री राहून सद्गुरूंच्या सानिध्यात 1.25 लाख वेळेस जेव्हा आपण करतो त्याला म्हणतात अनुष्ठान. अनुष्ठानाची गरज या जगातील प्रत्येक मनुष्याला आहे, कारण अनुष्ठानात अनेक प्रकारचे चांगले संस्कार आपल्या मनावर होत असतात. संस्कार नसलेले मन हे पशुतुल्य आहे व या जगात दुःख निर्माण करणारे असते. म्हणून प्रत्येक मनुष्याला अनुष्ठान ही काळाची गरज आहे. अनुष्ठानाचे अनेक लाभ आहेत. प्रामुख्याने जे लाभ आपल्याला डोळ्यांनी दिसतात ते म्हणजे अनुष्ठानामध्ये 7 दिवस उपवास केल्याने, फराळ केल्याने शरीरात साचलेली अनेक दिवसांची घाण बाहेर टाकली जाते. त्यामुळे शरीर स्वच्छ होते व मोठ्या आजारांपासून आपले रक्षण होते. 7 दिवस मौन व्रताचे पालन केल्याने मनावर संयम ठेवण्याची सवय आपल्याला लागते. जो मन जिंकेल तोच जग जिंकेल. तसेच 7 दिवस अनवाणी चालल्याने ॲक्युप्रेशरच्या माध्यमातून शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगले होते व आरोग्य चांगले राहते. तसेच 7 दिवस संतांच्या संगतीत राहिल्याने अनेक चांगले विचार आपल्याला प्राप्त होतात व ह्या ज्ञानामुळे आपले जीवन आनंदमय होते. तसेच 7 दिवस दररोज विधी पाठाचे श्रवण केल्याने अनेक जन्मातील पापांचा नाश होतो. तसेच 7 दिवस सतत देवाचे नामस्मरण केल्याने पुण्याचा साठा वाढतो व पुण्य वाढल्याने आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते. 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन, थंड पाण्याने स्नान, पवित्र वस्त्र परिधान केल्याने आपली आत्मशक्ती म्हणजेच आत्मबळ वाढते व आत्मबळ वाढल्याने कार्यक्षमता आपली वाढते. निरोगी शरीर, तीक्ष्ण बुद्धी व प्रेमळ मन निर्माण होण्यास हे आत्मबळ कामी येते. सतत प्रेमाने ईश्वर चिंतन केल्याने एक दिवस त्या ईश्वराची भेट देखील अनुष्ठानाने घडू शकते. महापापी वाल्या कोळीच्या वाल्मिक ऋषी रामनामाच्या अनुष्ठानाने झाला. अनुष्ठानाच्या शक्तीने माता अंजनीच्या पोटी भगवान शंकर जन्माला आले. तसेच परमपूज्य बाबाजींनी देखील 16 वर्ष खडतर तपश्चर्या म्हणजेच अनुष्ठान केले. जप तप अनुष्ठान करीती ऋषी मुनी जन या उक्तीप्रमाणे सर्वसामान्य मनुष्याला अनुष्ठानाला बसविण्याचा अधिकार परमपूज्य बाबाजींनी भगवान शिवाकडून प्राप्त केला आहे. अशा अतिदिव्य महान परंपरेत सहभागी होण्याचे भाग्य आपल्याला लाभू शकते. म्हणून आपण त्वरित अनुष्ठानात सहभागी होण्यासाठी नोंद करा. जय बाबाजी, जय महात्मा.